नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ. तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्हा सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या धुलिवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण होळी या सणाचे महत्त्व जाणून घेणार आहोत आणि होळी साजरी करण्यामागचे वैज्ञानिक कारण काय आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, होळी या सणाचा इतिहास आणि महत्त्व आणि आपल्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये होळी कशा पद्धतीने साजरी केली जाते ते आपण बघणार आहोत. होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्त्वाचा हिंदू सण आहे. हे राधा आणि कृष्ण या देवतांचे शाश्वत आणि दैवी प्रेम साजरे करते. या व्यतिरिक्त हा दिवस वाईटावर चांगल्यांचा विजयाचे प्रतीक आहे, कारण तो हिरण्यकश्यपूवर नरसिंहाच्या रूपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो. होळीची उत्पत्ती झाली आणि ती प्रामुख्याने भारतीय उपखंडात साजरी केली जाते, परंतु भारतीय डायस्पोराद्वारे म्हणजे आपल्या देशातील जे जनसमूह आहे, आशियातील इतर प्रदेशामध्ये आणि पाश्चात्य जगाच्या काही भागामध्ये देखील ही होळी अत्यंत आनंदाने साजरी केली जाते. होळी भारतात वसंत ऋतूचे आगमन, हिवाळ्याचा शेवट आणि प्रेमाचा बहर साजरी करते. हे वसंत ऋतू कापणीच्या चांगल्या हंगामासाठी देखील एक आवाहन आहे. ही एक रात्र आणि एक दिवस चालते. हिंदू पंचांग फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या संध्याकाळी पौर्णिमेचा दिवस चालू होतो, तेव्हा जो इंग्रजी ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये मार्चच्या मध्यभागी येत असते. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे. याला वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. होळी हा रंगांचा सण आहे. होळी या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिका दहन अशी विविध नावे आहेत. होळी हा सण लोक आनंदाने साजरा करतात. ह्या उत्सवाला होलिका दहन किंवा होळी, शिमगा, हुताशनी महोत्सव, फाग, फागुन, दोलायात्रा, कामदहन अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिमगो असे म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या या लोकोत्सवाला फाल्गुनोत्सव आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त वसंतागमनोत्सव किंवा वसंतोत्सव असेही म्हणण्यात येते. देशी नाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने या सणाला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे. यातूनच शिमगा असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळता येतात आणि पेटलेल्या होळीभोवती बोंबा मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची रीत आहे. होळीनंतर 5 दिवसांपर्यंत रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुळवड असेही म्हणतात. या दिवशी होळीची रक्षा म्हणजे राख अंगाला फासली जाते किंवा ओल्या मातीत लोळण घेतली जाते. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण केली जाते. सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून या सणाकडे पाहिले जाते. भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे खास महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते, हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्निदेवतेला समर्पित करण्यासाठी सुद्धा गव्हाच्या ओंब्या भाजल्या जातात. लहान मुलांना पीडा देणाऱ्या होलिका, ढुंढा, पुतना ह्यासारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथामध्ये या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. अशा प्रकारे हिंदूंच्या इतर सणाप्रमाणे होलिका दहन देखील वाईटावर चांगल्याचा विजयाचे चांगले प्रतीक आहे. वाईट गोष्टींवर विजय मिळवणे ही सुद्धा या सणाची व्याख्या आहे.
एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिका देवतेचा श्री विष्णुदेवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले, अशी सुद्धा एक आख्यायिका प्रचलित आहे. राधा आणि कृष्ण यांच्या प्रेमाचे वर्णन असणारे होळी सणाचे संदर्भ दिसून येतात. गर्गसंहिता या ग्रंथात कृष्णाने होळी साजरी केल्याचा उल्लेख आहे असे मानले जाते. होळीच्या जोडीने रंग उधळून राधा गोपी यांनी कृष्णासह रंगांचा उत्सव साजरा केला, अशी आख्यायिका प्रचलित आहे. कोकणात होळीचा उत्सव अतिशय मोठा मानला जातो. फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा उत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो. शेतीची कामे संपलेली असतात, शेतीची भाजवणी करून ठेवलेली असते. आता पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे 6-7 जूनपर्यंत सूर्य रोहिणी नक्षत्रात यायचा दिवस विश्रांतीचा काळ असतो. त्यामुळे हा काळ कोकणात शिमगा उत्सव करण्यासाठी वापरला जातो. कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे 5 ते 15 दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो, तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो. याला भद्रेचा होम असेही म्हणतात. फाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात आणि नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात. काही ठिकाणी आधी पालख्या फिरतात आणि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी होते. याला होम लावणे असा शब्दप्रयोग वापरतात. काही गावात होम झाल्यानंतरही गावात पालख्या फिरत राहतात, अशी प्रथा दिसते. पौर्णिमेला रात्री उशिरा होम लावला जातो. काही ठिकाणी त्यावर जिवंत कोंबडे लावतात. अशावेळी तो होम रात्री 12 पूर्वी लावतात. या कोंबड्यांचा प्रसाद घरी नेऊन त्याचा प्रसाद घेतात. त्याला तिखटाचा सण असे म्हणतात. काही ठिकाणी रात्री 12 ते पहाटे 5 या वेळात होम लावतात आणि यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. याला गुळाचा सण असे म्हणतात. ग्रामदेवतेच्या मुख्य मंदिरासमोर पहिला होम लावायचा मान असतो. हा होम झाल्यावर त्यातील निखारा किंवा राख घेऊन जातात व गावातील ठिकठिकाणी होळी पेटवतात. होल्टा होम कोकणात चिपळूण तालुक्यात सावर्डे येथे होल्टा होम प्रकार केला जातो. होळीच्या होमाच्या आदल्या दिवशी नैसर्गिक चंद्राच्या प्रकाशात मानकरी हा प्रकार खेळतात. श्री केदारनाथ देवस्थानचे मानकरी हातात जळती लाकडे घेऊन उघडबंब आणि पायात चप्पल न घालता मैदानात दोन्ही बाजूला उभे राहतात. 2 बाजूला उभे असलेले मानकरी एकमेकावर ही जळती लाकडे फेकतात. असा खेळ काही वेळ खेळला जातो. यामध्ये कोणाला इजा होत नाही, ही गोष्ट विशेष आहे. कोकणात आसूद येथे होळीच्या सणाचा आनंद वेगवेगळ्या प्रकारे लुटतात. होळी अतिशय सुंदररित्या सजवतात, रांगोळ्या काढतात, पताका लावतात, फुलांची सजावट करतात. होळीची पूजा करून होळीभोवती फेर धरून लोकगीते म्हणतात. होळीच्या दिवशी बाहुला बाहुलीचे लग्न लावण्याची प्रथा आहे. त्यात संपूर्ण गाव सामील होते. वरात, मंगलाष्टके, आहेर, अल्पोपहार अशी धमाल असते. कोकण किनारपट्टीवर साजरा होणारा शिमगा. कोकणाला लाभलेली समृद्ध किनारपट्टी आणि तिथे शतकानुशतके राहणारे कोळी बांधव आणि त्यांची कुटुंबे शिमगा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आपापल्या होड्यांची पूजा करतात. मासेमारीसाठी पुरुष समुद्रावर जातात, पण होळीच्या दुसऱ्या दिवशी मात्र होडीवर जायचा मान घरच्या स्त्रियांनाही मिळतो. म्हणून स्त्रियांसाठी हा विशेष उत्सवाचा दिवस असतो. या दिवशी पूजेचे सामान, फळे, खाद्यपदार्थ असे सगळे सामान सोबत घेऊन पारंपरिक वेशात कुटुंबीय होडीवर जातात. काही लोक होडी समुद्रात नांगरून पूजा करतात, तर काही समुद्रात होडीतून फेरी मारत मारत होडीत पूजा करतात. कलश स्थापून घरातल्या देवीच्या टाकाचे पूजन होडीवर मध्यभागी करतात. त्यानंतर पारंपरिक नृत्य, गाणी, एकत्र जेवण असा आनंदाचा उत्सवही साजरा होतो. छोट्या गावाचे आणि त्या वाडीचे देव किंवा ग्रामदैवते ही वर्षभर मंदिरात किंवा गावाच्या मानकरी व्यक्तीच्या घरी पेटाऱ्यात ठेवलेली असतात. शिमगा उत्सवात फाल्गुन शुक्ल पंचमी ते पौर्णिमा या काळात हे देव पालखीत बसून वाड्यावाड्यातून फिरतात आणि भक्तांना दर्शन देतात. गावातील ग्रामदेवतेचे जे देवस्थान असते तिथे पुरुष सदस्य या काळात पालख्या घेऊन फिरतात. त्यासाठी गावातील घरे सजवतात. देवाच्या स्वागतासाठी विशेष तयारी केली जाते. महाप्रसादाचे आयोजन करतात. प्रत्येक गावाची जी पालखी असते तिला सहाण असे म्हणतात. या निमित्ताने ते गाव जेवण होते, त्याला भंग असे म्हणतात. पालखीतून येणाऱ्या स्त्री देवतांची ओठी भरणे हा महिलांचा आस्थेचा विषय असतो. या पालख्या गावागावातून फिरतात आणि त्यांच्यासोबत असतो त्या गावातील लोक कलाकारांचा संच. आपापल्या स्थानिक परंपरा सांभाळण्याचा समृद्ध वारसा
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अनेक दशके चालत आलेला दिसतो. नृत्याचे सादरीकरण हा शिमगा उत्सवातील अविभाज्य भाग. वेगवेगळी सोंगे धारण करून हे कलाकार लोकांचे मनोरंजन करतात. काठखेळ, डेरा नृत्य, गौरीचा नाच, चवळी नृत्य, झाकळी नृत्य, पुरुष मंडळींनी स्त्री वेश धारण करून केलेले तमाशा व त्यातील सवाल जवाब, शंकासूर, नकटा ह्यासारखी सोंगे असे विविध प्रकार या दरम्यान सादर होतात. ढोल ताशाचे युवा पथक हेही अलीकडील काळातील आकर्षण दिसून येते. शिमगा सणापूर्वी गावातून या खेळांचा सराव केला जातो. लोकनृत्याला गीताची आणि वाद्यवादनाची पूरक साथही असते. पारंपरिक वेशभूषा करून हे नृत्य सादर होतात. होमासाठी सूरमाडाचे झाड निवडले जाते. या झाडात देवतेचा वास असतो अशी कोकणात धारणा आहे. या झाडाची आधी पूजा केली जाते व नंतर ते तोडले जाते. कोकणात सहाण नावाची एक संकल्पना प्रचलित दिसते. शिमग्याचा होम झाल्यानंतर पालखीतील देवता एका दगडी चौथऱ्यावर कौलारू जागेत ठेवल्या जातात. ही सहाण चौथरा व छप्पर देवळासारखीच दिसते, पण तिचा वापर केवळ याच उत्साहात केला जातो. इतर वेळी देव तेथे ठेवले जात नाही. रत्नागिरीतील ओठी नवेड गावात शिमग्यात होलदेव साजरा होतो. नवलाई देवीच्या देवळात एक 50-60 किलो वजनाचा एक दगड आहे. ह्यालाच होलदेव म्हणतात. त्याची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे असे मानले जाते. भद्रेचा होम ज्यावेळी पेटवला जातो त्यावेळी गावातील मानकरी आणि खास करून नवविवाहित तरुण हा होलदेव उचलतात आणि होळीभोवती एक प्रदक्षिणा घालतात. देवळे महाल या गावात ग्रामदेवता काळेश्वरी, चाफवली, मेघी, दाभोळे, कनकाळी, कारंजारी या ग्रामदेवतांच्या पालख्या एकत्र उत्साहाने नाचवल्या जातात. कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावातील गडकऱ्यांची होळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारसा जोपासणारे हे गाव. शिवापूर गाव हे शिवकालात नांदते गाव होते. मनोहर मनसंतोष किल्ल्यावर 300 गडकऱ्यांची वस्ती होती. स्वराज्यातील मावळे जे मर्दानी खेळ त्यावेळी खेळत असत ती परंपरा या गावात आजही जोपासली जाते. आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा शिमगा उत्सवात भरवल्या जातात. होळीच्या दिवसात जतीच्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो. धुली वंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजही पाळली जाते. भारतातील आदिवासी जमातीतील स्त्री पुरुष हा दिवस गुलाल उधळून, टिमक्या ढोल वाजवून, नृत्य करून उत्साहाने साजरा करतात. महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील लोकांत होळी हा सण उत्साहाने साजरा केला जातो. होळी साजरा करत असताना आदिवासी लोकांच्या भोजनामध्ये गोड पुरी, मासळी व गोड भात या पदार्थांचा समावेश असतो. सातपुडा पर्वत प्रदेशातील आदिवासी होळीच्या दरम्यान काठी उत्सव साजरा करतात. 12व्या शतकापासून ही परंपरा सुरू असल्याचे दिसते. दागदागिने घालून, नक्षीकाम करून स्त्री पुरुष यात सहभागी होतात. विविध वाद्यांच्या तालावर नृत्य करतात. भारताचे विविध प्रांत आणि तेथील होळी उत्सवाची नावे वेगवेगळी आहेत. लाठमार होळी बरसाणा उत्तर प्रदेशामध्ये, खडी होळी कुमाऊ उत्तराखंड, होला मोहल्ला पंजाबमध्ये, बसंत उत्सव आणि दोल जत्रा बंगालमध्ये. बंगालमध्ये विशेषतः रवींद्रनाथ ठाकूर ह्यांच्या प्रेरणेतून शांतिनिकेतन येथे या उत्सवाची सुरुवात झालेली दिसते. जगभरातून हा उत्सव पाहण्यासाठी पर्यटक येतात. या दिवशी काढली जाणारी विद्यापीठ परिसरातील मिरवणूक ही एक खास आकर्षण असते. शिमगो गोव्यात शिमगो म्हणून साजरा केला जातो. याओसांग मणिपूर येथे 6 दिवस उत्सव साजरा होतो. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हा उत्सव असतो. पौर्णिमेच्या चांदण्यात नृत्याचा आनंद घेणे हे उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य मानले जाते. पारंपरिक पोशाख घालून नृत्याचा आनंद घेतला जातो. मंजाल कुल्ली केरळ येथे म्हटल्या जाते. फागुआ बिहारमध्ये नृत्य, संगीत, रंग खेळणे अशा प्रकारे या सणाचा आनंद घेतला जातो. फाकुआ आसाममध्ये म्हटल्या जाते. उत्तर भारतातील व्रज भागात होळीचे महत्त्व विशेष आहे. येथील कृष्ण आणि होळी असे धार्मिक आचार प्रसिद्ध आहे. उत्तर भारतातील खेडेगावात होळीचे महत्त्व विशेष आहे. लाकडे रचून त्याची होळी पेटवतात आणि युवक युवती त्याभोवती नृत्य करतात. बनारसमधील लहान गावात पुरोहितांनी होळीच्या आगणीवरून चालत जाण्याची प्रथा आहे. महाराष्ट्रात समस्त समुदाय होळीची विधिवत पूजा करतो. होळीसमोर गाराणे नवस बोलण्याची परंपरा आहे. होळी हा रंगांचा सण आहे. होळीमध्ये एकमेकांना विविध रंग लावून हा सण साजरा करतात. विविध पारंपरिक गाणी, पारंपरिक नृत्य यामध्ये समाविष्ट असतात. बंजारा समाजामध्ये होळीला फार महत्त्व आहे. बंजारा समाजामध्ये बंजारा भगिनी पारंपरिक पोशाखात नृत्य करतात. पश्चिम बंगाल प्रांतात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. वैष्णव संप्रदायात गौर पौर्णिमा या नावाने हा दिवस चैतन्य महाप्रभू आणि जन्मतिथी म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमीप्रमाणेच भक्तिभावाने साजरा केला जातो. ईशान्य भारत
ईशान्य भारतात विशेष करून मणिपूर आणि विष्णुपुरी या भागात महिला होळीचा सण आनंदाने साजरा करतात. राजस्थान या प्रदेशात एकमेकावर गुलाल उधळून महिला पुरुष होळी साजरी करतात. राजस्थानात संस्थान म्हणून मान्यता असताना तत्कालीन रीतीप्रमाणे होळीच्या दिवशी विशेष दरबार भरत असते. गुजरातमध्ये एक आठवडा होळीचा आनंद साजरा केला जातो. दक्षिण भारतात या प्रसंगाला काम दहनम म्हणतात आणि शिवाने आपल्या तिसऱ्या डोळ्याने कामदेवाला जाळून राग केल्याच्या आख्यायिकेशी संबंधित आहे. ग्रामीण तामिळनाडूमध्ये या प्रसंगी कामदेवाचे कठपुतळी केले जातात आणि त्या पुतळ्यांचे दहन केले जाते. हा सण साजरा करण्यामागे जे सांगितलं होतं की धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे. धार्मिक महत्त्व म्हणजे भगवान विष्णू, भक्त प्रल्हाद, असुरराज हिरण्यकश्यपू आणि होलिकाशी संबंधित आहे. तर वैज्ञानिक महत्त्व हे वातावरणातील बदलाशी संबंधित आहे. बघा, वातावरणात बदल होते म्हणजे या काळामध्ये सर्दी म्हणजे हिवाळा संपूर्ण उन्हाळा सुरू होण्यास प्रारंभ होतो आणि वातावरणात बदल झाला की ते बदल आपल्या प्रकृतीला झेपावत नाही आणि म्हणून या वातावरणामध्ये होणाऱ्या बदलामुळे अनेक आजार होण्याची भीती अधिक असते आणि या काळात अनेकांची रोगप्रतिकारक क्षमता कमजोर झालेली असते. त्यामुळे आपण आजारी पडण्याची दाट शक्यता असते. म्हणून होळीमध्ये ज्या समिधा जाळल्या जातात, जे गायींचे शेण किंवा जनावरांचे शेण त्यापासून बनवलेल्या गोवऱ्या वगैरे होळीमध्ये टाकल्या जाते. होळीमध्ये नारळ अर्पण केला जातो. मग त्यामध्ये टाकलेल्या समिधा आणि जनावरांच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या आणि त्याच्यानंतर ते पेटल्यानंतर त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालत असताना आपल्यामध्ये जी त्या होळीपासून आपल्याला ऊब मिळते तर त्यापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सोबतच आपण रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात बसल्याच्यानंतर चंद्राचं चांदणं जे आपल्या शरीरावर पडतं त्यातून सुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते आणि हेच होळी साजरं करण्यामागचं वैज्ञानिक कारण आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा.